नमस्कार मित्रांनो BSc ॲग्रिकल्चर आणि अलाइड कोर्सेससाठी 2024-25 साठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवेश प्रक्रिया ही चालू झालेली आहे। त्याकरता मित्रांनो CET सेलने काही सूचना दिलेल्या आहेत। या सूचनांचं आपल्याला पालन करणं गरजेचं आहे। या सूचनांचं मित्रांनो आपण जर पालन नाही केलं तर आपण जो काही प्रवेश घेत आहोत तो प्रवेश आपला कधीही ऐनवेळेस रद्द होऊ शकतो। तर मित्रांनो या सूचना कोणत्या आहेत, या कोणत्या सूचनांचं आपल्याला पालन करणं आवश्यक आहे त्याचं अगदी डिटेल्ड विश्लेषण मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तसेच मित्रांनो BSc ॲग्रिकल्चर प्रवेश घेण्यासाठी जे काही अत्यंत महत्त्वाची इतर काही सूचना आहेत त्याचं देखील विश्लेषण आपण आपल्या चॅनलवर या ठिकाणी करणारच आहोत। तसेच जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स BSc ॲग्रिकल्चर प्रवेशासाठी लागणार आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत त्याची लिस्ट तुम्ही त्या ठिकाणी तयार करू शकता। तसेच मित्रांनो प्रवेश घेण्यासाठी जी काही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ती वारंवार आपल्या चॅनलवर तुम्हाला मी अपलोड करून देणार आहे। त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। तसेच मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या दोन विद्यापीठाचा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे त्या कट ऑफचं देखील विश्लेषण मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलंच आहे आणि बाकी दोन विद्यापीठाचं देखील विश्लेषण कट ऑफचं विश्लेषण मी या ठिकाणी करणारच आहे। ओके, तसेच इतर काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना देखील या ठिकाणी अपलोड केल्या जातीलच। ओके, मित्रांनो तुम्ही BSc ॲग्रिकल्चर आणि अलाइड कोर्सेससाठी प्रवेश घेताय तर तुम्हाला या ठिकाणी फक्त एकच प्रवेश अर्ज agri2024.mahacet.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। याची लिंक मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। एका उमेदवारास एकापेक्षा जास्त प्रवेश अर्ज दाखल करता येणार नाहीत, त्यामुळे प्रवेश अर्जामध्ये भरण्यात आलेली पूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री केल्यानंतरच प्रवेश अर्ज दाखल करायचा आहे। ओके, तसेच मित्रांनो प्रवेश अर्जाची प्रत किंवा इतर कोणतेही कागदपत्रे टपालाने किंवा कुरिअरने किंवा हातबटवाड्याने सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष कृषी परिषद किंवा कृषी विद्यापीठाकडे तुम्ही पाठवायची गरज नाही। संपूर्ण प्रवेश परीक्षा ही ऑनलाईन असणार आहे। ओके, यानंतर बघा संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरल्यानंतर स्वाक्षरी, उमेदवाराचे पासपोर्ट आकाराचे सध्याचे छायाचित्र आणि आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती तुम्हाला स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत। तुम्हाला मूळ प्रती ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। ओके मित्रांनो, ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क तुम्हाला आकारण्यात येणार नाही। मात्र ज्या उमेदवारांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली नाही म्हणजे CET दिलेली नाही अशा उमेदवारास प्रवेश अर्ज दाखल करताना 1000 रुपये किंवा जे विद्यार्थी सामाजिक आर्थिक दुर्बल घटक, दिव्यांग, अपंग व अनाथ प्रवर्गातील आहेत त्यांच्यासाठी 800 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीनं अदा करायचं आहे। तसेच ज्या उमेदवारांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे आरक्षित प्रवर्गाचे शुल्क अदा केलेले आहे मात्र प्रवेश अर्ज करतेवेळी आरक्षणाच्या कागदपत्रांची पूर्तता केली नाही अशा उमेदवारांना प्रवेश अर्ज दाखल करताना जास्तीचे 200 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करायचे आहे। त्याचबरोबर मित्रांनो संस्थास्तरीय कोट्यातून तसेच अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सुद्धा संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे व संबंधित कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे। म्हणजे मॅनेजमेंट कोट्यातून जरी तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तरी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज हा करावाच लागेल मित्रांनो। प्रवेश घेता वेळी आपण या महत्त्वाच्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे। तसेच